राजकीय वारसा असणाऱ्यांची युवा पिढी राजकारणात यशस्वी होताना आपण अनेकदा पाहतो. मात्र पाठीशी कोणताही राजकीय वारसा नसताना या क्षेत्रात अवघ्या 21व्या वर्षी पदार्पण करून पंचायत समितीमध्ये विजय मिळवलाय गेवराईच्या पूजा मोरे या तरुणीनं. पंचायत समितीच्या मैदानात दिग्गजांना धूळ चारत पूजानं मिळवलेल्या यशाचं जिल्हाभरात कौतुक पाहायला मिळत आहे. राज्यातल्या 10 महापालिका निवडणुकांसोबतच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अवघ्या राज्याचं लक्ष बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे लागलं होतं. यामागचं कारण म्हणजे इथे रंगलेली बहीण भावाची लढाई. या लढाईत भावानं बहिणीला मात दिलीये. मात्र या लक्षवेधी निवडणुकीसोबतच सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती पूजा मोरे या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्याची. राजकारण हे गढूळ आणि घाणेरडं क्षेत्र आहे असा समज असल्यामुळे तरुण पिढी राजकारणापासून दूर राहणं पसंत करते. पण याच तरुण पिढी समोर पूजानं आदर्श घालून दिलाय. पूजाचं वय अवघं 21 वर्ष आणि एवढ्या कमी वयात ती पंचायत समिती सदस्य झालीय. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी, भाजप या पक्षांच्या नेत्यांनी ही पोरगी काय निवडून येणार अशी उपहासात्मक टीका केली होती. मात्र विजयाचा गुलाल अंगावर घेत पूजानं विरोधकांची तोंड बंद करून चोख प्रत्युत्तर दिलंय की खेड्यांकडे चला, परंतु कोणी खेड्याकडे येत नाही. आजकालचे युवक सगळे शहराकडे जातात. गावामध्ये बरेच मंडळी आहेत, त्यांची मुलं शहरामध्ये शिकायला आहेत, परंतु ती पहिले परत गावाकडे येतच नाहीत. तर मग गावामध्ये कोण राहतात? तर गावामध्ये राहतात फक्त दारू पिदडे असे लोक राहतात. त्याच्यामुळे गावाची प्रतिमा कुठेतरी खालावत चालली आणि विकासाच्या मुद्द्यावर ते कोणी बोलत नाही. हाच एक मुद्दा घेऊन मी गावाकडे आली आणि गावाचा विकास करण्याचा माझा मानस आहे. उगाच त्यांना मोठे स्वप्न दाखवायचे जाहीरनाम्यामध्ये काहीतरी आणि नंतर ते पूर्णत्वास न्यायचं नाही असं माझा पिंड बिलकुल नव्हता. म्हणून मी पहिले त्यांना काय हवंय ते विचारात घेतलं आणि त्याच्यानंतरच माझा जाहीरनामा मी प्रसिद्ध केला होता. म्हणून मी माझ्या शब्दाला बांधील राहील, कारण की त्यांनी मला शब्द दिला होता मी तुम्हाला निवडून देऊ. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. तसंही त्यांचा शब्द, मी दिलेला शब्द पाळणं माझी जबाबदारी मी समजते. पूजाला कोणताही राजकीय वारसा नाही. विशेष म्हणजे आपण राजकारणात येऊ हे देखील तिच्या ध्यानीमनी नव्हतं. त्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करत तिनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. पूजाबद्दल गावकऱ्यांमध्ये आदराची भावना आहे. ती आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवेल आणि समस्यांची सोडवणूक करेल असा विश्वास त्यांना वाटतोय. आमच्या गावाचा विकास होण्यासाठी आम्ही खंबीर त्यांच्या मागे उभा राहिलो. आमच्या गावाला रस्ते नाहीत, पिण्याचं पाणी नाही, शाळा नाही, रस्ता नाही शाळेत जायला मुलांना. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे खंबीर उभा राहिलो. पूजाताईंनी आमची एवढी मागणी पूर्ण करावा. पूजाताईंनाही आमच्याकडून विनंती, आम्ही त्यांच्या मागे हमेशा खंबीरपणे उभा राहू. हे आमच्या बहिणीसारख्या आहेत आणि त्या सुशिक्षित आहेत आणि त्या आम्हाला मत मागायला आल्या त्यावेळेसच आम्हाला त्यांच्यातलं धाडीच दिसलं आणि आम्हाला असं वाटलं ह्या कुठंतरी काहीतरी करून दाखवणार आहेत, आपल्या अडचणी सोडवणार आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान केले. औरंगाबाद मध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या आणि 2 महिन्यांनी फायनल परीक्षा असणाऱ्या पूजानं अभ्यासातून थोडा वेळ काढत निवडणुकांच्या आखाड्यात उडी घेतली आणि जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरं सोडवत या परीक्षेत यश मिळवलंय. तिचं हे यश निश्चितच आजच्या तरुणाईला प्रेरणादायी आहे असंच म्हणता येईल. विकास माने, साम टीव्ही, बीड.